नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या YouTube प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज एकंदरीत आपण कडलास गावामध्ये आलो. याच भागातील एक चांगले युवा प्रगतशील शेतकरी जे की अशोक सावंत. गेल्या बऱ्याच वर्षापासून वांग्या पिकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन आज घेत आहेत आणि वांग्यामधले जे वेगवेगळे व्हरायटी आहेत. प्रत्येक विभागानुसार प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळे वांगं राहत असते. काही ठिकाणी हिरवं वांगं राहत असते, काही ठिकाणी काळं वांगं राहत असते, काही ठिकाणी जांभळं वांगं राहते. आणि आज कडलास भागामध्ये एक नवीनच प्रयोग आपल्याला पाहायला भेटतोय. काळ्या वांगामधली व्हरायटी आहे, यांचा कंपनीची व्हरायटी आहे आणि त्या व्हरायटीची त्यांनी साधारण 15 मेच्या दरम्यान लागवड केली आणि एकंदरीत 15 एप्रिलच्या दरम्यान लागवड केली आणि एकंदरीत आपल्याला ह्या वांग पिकामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. मग अगदी यांनी साधारण किती क्षेत्रावरती लागवड केली आहे, किती रोपं लागण केली आणि साधारण याचं मार्केट वगैरे कसं राहतं आणि आपल्या भागामध्ये जर ही नवीन व्हरायटी एखादी चांगल्या पद्धतीने लागवड होत असेल आणि चांगलं उत्पादन होत असेल आणि त्याच्यातून चांगला पैसा जर शेतकऱ्याला भेटत असेल तर शेतकऱ्यांना लागवड करायला काहीच अडचण नाही. तर एकंदरीत सरांची सुरुवातीला ओळख असेल ते आपल्याला जाणून घ्यायचं. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा आपल्या सुरुवातीला. माझं नाव अशोक सुखदेव सावंत, राहणार कडलास. साधारण हे किती एकर क्षेत्रावरती वांगी लागवड केली? हे आपले 2 एकर क्षेत्र लागवड आहे, परंतु जरा अंतर जास्त ठेवलेलं आहे मधनं अच्छा. फिरता यावं यासाठी 10 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे. आता हे कोणतं वांग म्हणायचं? काळ्यामधली कुठली व्हरायटी म्हणायची? हे यंजा कंपनीचं बारटो म्हणून येते. यांचा कंपनीची बारटोक. असे कोणकोणते वांग्याचे प्रकार राहतात? वांगे तसे विभागानुसार पडतात प्रकार. अच्छा. कोल्हापूरमध्ये ते 10-93 आणि शिरगाव काटा, आपल्या सांगोल्यात सांगोला देशी, पंढरपूरमध्ये पंढरपूर देशी. बरोबर. या त्या आता भागानुसार मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तिकडे सुद्धा वांग्याचे वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळे वाण आहेत. आता आपल्या सांगोल्यामध्ये पाहायला गेलं तर हिरवं वांग सांगोला राहतं, देशी. सांगोला देशी वांग आपण म्हणत असतो. आणि हे वांग सुद्धा बघायला गेलं तर नवीनच वांग आहे. पण आता ह्याच्यामध्ये बरेचसे जे ग्राहक राहतात, मग आता यांना मागणी वगैरे कशी राहते साधारण? नाही, याची डिमांड शक्यतोवर मोठ्या शहरात मुंबई, पुणे, हैदराबाद, मेट्रो सिटीमध्ये मेट्रो जास्त सिटीमध्ये राहते. जास्त प्रमाणात. आणि हॉटेल असेल, रेस्टॉरंट हॉटेल लाईन असेल फुल त्या. चालते, काही विषय नाही. आता हे एकंदरीत किती झाडाची लागण आहे? ही 2,500 रुपयाची लागवड आहे. टोटल 2.5 एकर. 2,500 2,500 रुपये. रोपांची लागण आहे आणि साधारण 1.5 एकर क्षेत्रामध्ये. 1.5 एकर आहे. आता ह्याची रोपं वगैरे कुठून भेटली तुम्हाला? ही रोपं आपण कोल्हापूरहून मागवली. कोल्हापूरहून मागवली. साधारण आता सुरुवातीला खतं वगैरे याच्यामध्ये काय भरली बेसल डोसमध्ये? ह्यात नाही, बेसल डोस भरलाच नाहीये मी. बेसल डोस नंतर टाकायचा. फक्त शेणखत टाकून बेड सोडले, रोपं लावून घेतली. रोपाची लागवण कारण उन्हाळ्यात होती त्यामुळं मल्चिंग सुद्धा हाताळलं नव्हतं. बरं. एक 20 दिवस झाल्यानंतर पुन्हा मल्चिंग हाताळून घेतलं. त्याच्यावरून. त्यावेळेस डोस टाकला आणि मल्चिंग हाताळून घेतली. बरं, बरं. आता साधारण हे रोपाची किंमत किती भेटली तुम्हाला? साधारण सुरुवातीला रोप ती प्रतिरोप आपल्याला 7.5 रुपये भेटली. 7.5. 7.5 रुपयाला पोच झालं. बरं. आता तसं पाहायला गेलं वांग्यामध्ये साधारण लागवड करून मला वाटतं आज बरोबर 2 महिने होत आले असतील. 70 2 दिवस महिने झाले, 70 दिवस झाले. आणि आता आपलं पहिल्या कटिंगला पहिलं तयार कटिंग झालं. झालंय माझं. झालंय पहिलं झालंय, हो. कटिंग. कसा दर भेटला? त्याला 20 रुपये भेटला. ती कारण इथं लोकलला पुण्याला पाठवलं होतं. अच्छा. लोकलला पाठवलं. त्याला काय जागेलाच व्यापारी येतात बऱ्यापैकी, त्यामुळे अडचण नाही. तर ह्या बारीनं जागेलाच होईल तेव्हा. बरं. आता तसं पाहायला गेलं वांग्यामध्ये सुद्धा साधारण आपण किती महिन्यापर्यंत असा प्लॉट मेंटेन ठेवू शकतो? आपला जुना सुद्धा प्लॉट नाही म्हटलं तर 1 वर्षाच्या पुढे गेलाय प्लॉट. साधारण आता ह्याच्यामध्ये सुद्धा पाहायला गेलं तर हे सुद्धा प्लॉट आपला खूप चांगला मेंटेन होणार आहे. आता सध्या आपण बांधून वगैरे घेतलेला आहे आणि साधारण हाईट सुद्धा अजून बरीच वाढणार आहे. अजून बरीच वाढणार आहे हाईट. आता हे दुसरं कटिंग आहे तर नाही म्हटलं तरी साधारण किती माल निघेल आता दुसऱ्या कटिंगला 3 टन निघेल माल. दुसऱ्या कटिंगला? साधारण सरासरी दर काय राहील? आता तरी 30+ आहे. पुढे काय होईल ते होईल. बरं. आता प्रत्येक वांग्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कीड आणि रोगाची समस्या राहत असते. किडीमध्ये पाहायला गेलं तर फळे आणि शेंडा पोखरणारी अडचण राहत असते. रोगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. मग एकंदरीत तुम्हाला असं कुठली कीड किंवा रोग दिसून आला की त्या किडीचा प्रादुर्भाव राहतो किंवा त्या रोगाचा प्रादुर्भाव राहतो आणि हे असं औषध मारले की आपल्याला चांगला रिझल्ट दिसून येतो? साहेबाला घेऊ ना. आता हा प्लॉट जो आहे तो चव्हाण पॅटर्नच्या अंडर खाली. बरं. माधवानंद चव्हाण कन्सल्टिंग कन्सल्टिंग करतात. बरं. मग त्यांची कन्सल्टिंग खाली स्प्रेज शेड्यूल फक्त त्यांचे आहे. ड्रिपचं नियोजन ते माझ्या मनानुसार आहे. आणि ड्रिपमध्ये म्हणाल तर आपण रासायनिक खतामध्ये ह्याचं कोणत्याही कंपनीचं हे वापरत नाही. लिक्विड खत वापरत नाही. अंकुश पाटील ॲग्रोचं पूर्ण शेड्यूल वापरतो. स्वतः बनवलेलं. मग त्याच्यामध्ये कोणतं वापरता? 1340, 13, 1261. रिझल्ट चांगला आहे. टॉप क्लास रिझल्ट आहे. शेतकऱ्यांनी तर आवर्जून वापरावं. बरं. तसं पाहायला गेलं तुम्ही आपला मागाचा जो होता की ह्याच्यामध्ये जास्त समस्या राहते शेंडा किंवा फळ पोखरणारी अळी असते आणि अळीचा प्रादुर्भाव जास्त वांग्यामध्ये जास्त राहतो. राहतो. त्यासाठी काय गोष्ट वापरता? अळीसाठी फक्त इमामेक्टिन आणि
प्रोपे म्हणजे इमामेक्टिन, प्रोपिनोफॉस. सायपरमेथ्रिन हम्म. आणि प्रोफेनोफॉस त्याचं कॉम्बी औषध कॉम्बिनेशन केलं का हम्म. रिझल्ट टॉप क्लास भेटतात, काय अडचण नाही. आता एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीने आपला प्लॉट डेव्हलप झालाय. शक्यतो आपल्याला कुठेही किडींचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येत सध्या नाही. तरी नाही. आणि झाडाला काळोखी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आली आणि प्रत्येक झाडाला नाही म्हटलं तर आता दुसऱ्या कटिंगमध्ये 1.5 किलो माल प्रति झाडाला जरी धरला आपण, हो. साधारण 2,500 रोपामधून आपल्याला एक साधारण 3-3.5 तीन टनापर्यंत पुढे माल जाईल. सहज हा. जाऊ शकते. आता त्याचबरोबर पाहायला गेलं याची जी फ्लॉवरिंग आहे किंवा फळाचं सेटिंग असतं, मग त्याच्यामध्ये काय अशी गोष्ट करावं लागते का? नाही, की सेटिंगसाठी विशेष काही नाही करावं. आता मोस्टली सेल्फ पॉलिनेटेड मोस्ट सेल्फ म्हणजे पॉलिनेटेड स्वपरागी भवनातूनच ह्या फळांचं रूपांतर होते. त्याच्यामुळे असं काही नाही की आणि कसं आहे, शेवटी माशी जर फिरली तर ती माशी काम करणारच, काही विषयच नाही तो. म्हणजे माशी सुद्धा फिरल्यानंतर फळांना साईज असेल किंवा Size असेल, फळाची जो लांबी आहे, लांबी आहे, रुंदी तो आहे, फरक ती पडणार. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला फरक पडू शकतो. आणि प्रत्येक झाडाला प्रत्येक देठातून आपल्याला हे फुल वगैरे जास्त प्रमाणात आलेलं दिसून येत आहे. देठातून असू देत किंवा आता हा बंच मधला याचं शक्यतो ड्रॉपिंग होत नाही. त्याचं ड्रॉपिंग होऊ शकत होत नाही 99%. मग 1% काय तो निसर्गाचा भाग आहे तो. तरी पण एखादा स्प्रे घेऊ शकतो आपण की एखादं ड्रॉप आउट व्हायला लागले किंवा गळी कॅल्शियम बोरॉन वगैरे घेऊ शकतो. कॅल्शियम बोरॉनचा वगैरे स्प्रे अमिनो घेऊ ऍसिड, शकतो. कॅल्शियम बोरॉन वगैरे घेऊ शकतो. साधारण आता तुम्हाला सरासरी या 2,500 झाडातून सरासरी आता तुम्ही 10-15 वर्ष झालं वांगी पिकामध्ये उत्पादन घेतलं, तर सरासरी टनामध्ये किती अवरेज निघू शकेल आपल्याला? आता हा प्लॉट आपला तसा पहिलाच आहे म्हणजे बारटॉप मध्ये, बरं. पण तरी पण एक 70 टनाच्या आसपास जायला पाहिजे हा प्लॉट. हा प्लॉट 2,500 2,500 एकंदरीत पूर्ण प्लॉट आपला. पूर्ण प्लॉट. हो. आता तसं नवीन जे शेतकरी असतील, मग आता वेगवेगळ्या भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड करू शकतात. पण असं वांग्यामध्ये असं तुम्हाला काय जाणवलंय की वांग हे पीक खरंच परवडतं का आणि चांगलं उत्पादन देतं का? नाही तर वांग्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, वांग घ्या, टमाटो वगैरे दुसरी पिकं कोणती घेतली, साधी ढबू मिरची जरी घेतली, त्याचा कालावधी असतो 4 महिन्याचा. बरोबर. 4 महिन्या पुढे प्लॉट टिकतच नाही. मेंटेन मग राहतच त्याच्या पुढे जर टिकवायचं म्हटलं तर तो खर्चच परवडत नाही. नाही. बरोबर. पण तसं वांग्याचं नाही. वांग्याचं कसं आहे, 1 वर्षापर्यंत आपण आरामात प्लॉट जपू शकतो. 1 वर्ष. 1 वर्ष. आता आपला पहिला जो प्लॉट आहे तो 14 महिने झाले त्या प्लॉटला. हो, जास्त झाले. 1 वर्षापेक्षा जास्त जास्त झाले. झाले. आणि आतापर्यंत त्या प्लॉट मधून नाही म्हणलं तरी किती माल निघाला? 50 टन प्लस निघाला की. 50 टन माल निघाला. आणि हा सुद्धा प्लॉट सर बऱ्याच वर्षापासून वांगे पण तो एकर प्लॉट आहे. एकरचा प्लॉट असून त्यात 50 टन निघाला आहे. हे आपला साधारण 1.5 एकरचा 1.5 प्लॉट एकर आहे. आहे. आणि नवीनच व्हरायटी आपण नवीनच आहे. लागवड केली आणि ह्याला जास्त मागणी ह्याला कुठं? जास्त मागणी मेट्रो सिटीज. मेट्रो सिटी. मग आता हे कुठं पाठवणार तुम्ही? नाही, जागेवरच व्यापार येतील. जागेवरच जागेवर दर ठरवले जातात जागेवर आणि ठरवलं त्याप्रमाणे जातं. जातात. तर एकंदरीतच कडलाच भागामधील शेतकरी आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. फक्त वांगीच नाही तर वांग्याबरोबर शिमला मिरची असेल, काकडी असेल, आंबा असेल किंवा फळझाडं वेगवेगळी असतील, त्याच्यामध्ये ते चांगलं उत्पादन घेत असतात. आणि वांग्यामध्ये नाही म्हटलं तर त्यांना साधारण आजपर्यंत 10 ते 15 वर्षाचा अनुभव आहे. आणि जुन्या प्लॉटमधून साधारण त्यांनी 1 एकर क्षेत्रामधून 50 टनापर्यंत वांग्यामध्ये उत्पादन घेतलं आणि हे सुद्धा नवीन व्हरायटी एन्झा कंपनीची लागवड केली आहे आणि ह्याच्यामधून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने पहिलं कटिंग झालेलं आहे, दुसरं कटिंग आता उद्या किंवा परवा होईल. आणि साधारण मार्केटचा जर विचार करायला गेला तर साधारण 30 ते 35 रुपये किलोनं माल जाऊ शकतो. सध्या तरी आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात आणि असंच वांग्यावरती किंवा वेगवेगळ्या भाजीपाला वर्गीय पिकांची सुद्धा लागवड करून चांगल्या पद्धतीने ते विक्रम घेत असतात. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर